बारामतीमधून एक महत्त्वाची घडामोड आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पक्षाचे उमेदवार नितीन तावरे यांना बेदम मारहाण झालेली आहे। बघा, माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाला मारहाण झालेली आहे। बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शहराध्यक्ष नितीन तावरे यांना मारहाण झाली। मात्र ही मारहाण का झाली याचं कारण अद्याप समजू शकले नाही। मात्र पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना आता उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर सविस्तर माहिती देऊ अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे स्थानिक प्रतिनिधी मंगेश कचरे फोनद्वारे जोडले गेलेत। मंगेश, तावरेंना मारहाणीचं कारण काय? कारण ते शरद पवारांचे गटाचे उमेदवार आहेत, त्यांनी अर्जही दाखल केलेला आहे नगराध्यक्षपदासाठी। नक्कीच माळेगाव येथे शरद पवार गटाच्या उमेदवाराला मारहाण झाल्याची घटना घडली आहे। पोलीस याचा अधिक तपास करत आहेत। ज्या कार्यकर्त्याला मारहाण झाली त्याची सरकारी दवाखान्यामध्ये जसे त्यांना आणले होते त्या वैद्यकीय अहवालानुसार आता माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम देखील सुरू आहे। पण मंगेश, या मारहाणीचं कारण काय? कोणी ही मारहाण केली? काय आरोप केला का तावरेंनी? एकंदरीत राजकारणातून ही मारहाण झाल्याची सध्या या परिसरामध्ये प्राथमिक चर्चा आहे। मात्र अद्याप स्पष्ट काही सांगता येत नाही। मंगेश, आपण बघतो माळेगावमध्ये पवार विरुद्ध पवार म्हणजे अशी लढत आहे। अजित पवार गट देखील सक्रिय आहे। काय राजकारण घडतंय तिथे? नक्कीच या ठिकाणी माळेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप यांची युती झाली असून समोर शरद पवार गटाची सरळ लढत होत आहे। माळेगावमध्ये पवार विरुद्ध पवार अशीच लढत होणार आहे। मात्र आज ही घटना झाल्याने या ठिकाणी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मंगेश, आपण बघतो की तावरेंना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। काय ते जखमी झालेत का? त्यांची दुखापत किती गंभीर आहे? अद्याप माहिती समोर आलेली नाही। मात्र या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। मंगेश, तावरेंना मारहाण झाल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा दाखल झालेला आहे का? आणि पोलिसांनी काय सांगितलेलं आहे? कोणाला ताब्यात घेतलंय का? अद्याप कोणालाही ताब्यात घेतल्याची माहिती नाही। मात्र पोलीस आता तपास करून वैद्यकीय अहवालानुसार गुन्हा दाखल करणार आहेत। मंगेश, आपण बघतो की माळेगावमध्ये भाजप आणि अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध शरद पवारांचा पक्ष आहे। या पालिका निवडणुकीच्या निमित्तानं काय राजकारण घडतंय माळेगावमध्ये? माळेगावमध्ये सध्या ही पवार विरुद्ध पवार ही समोरासमोर फाईट होत आहे। मात्र या ठिकाणी नक्कीच मंगेश, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय की शरद पवार पक्षाचे उमेदवार नितीन तावरेंना मारहाण झाली आणि सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।